झोपेविषयी काही माहिती आज सायन्सला कळलेली आहे, ती मी आता थोडक्यात इथे सांगतो. आणि झोपेच्या ज्या वेगवेगळ्या समस्या असतात त्याच्यावर काय काय उत्तरं असू शकतात याबद्दल आपण चर्चा करूया. त्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण त्याविषयी बोलू. आपल्याला काही माहीत असलेल्या आणि काही माहीत नसू शकतात अशा गोष्टी झोपेविषयी मी प्रथम सांगतो. आपल्याला माहित असलेली एक सामान्य गोष्ट आहे आणि ती वयानुसार झोपेची गरज हळूहळू कमी होत जाते हे आपण पाहिलेलं असतं. म्हणजेच तान्ही मुलं ही दिवसभरात 16 ते 18 तास झोपतात. पहिल्या वर्षभरामध्ये मुलं 10 ते 15 तास झोपतात. आणि हळूहळू जसं वय वाढत जातं तसं झोपेचा कालावधी हा कमी कमी होत जातो आणि मग प्रौढ वयात साधारण झोपेचा कालावधी 24 तासामध्ये 7 ते 9 तास व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो. पण दिवसाची झोप आणि रात्रीची झोप एकत्र असं जर म्हटलं तर काही जण 9 तास झोपतात, काही जणांना 7 तासाची झोप पुरेशी असते. पुन्हा जसं वय वाढतं तसं वार्धक्यात झोपेची गरज आणखी कमी होते. आणि त्यामुळे आज जे आपण शीर्षक मुख्यतः घेतलेला आहे तो प्रश्न हा अधिक करून प्रौढ असतो. लहान मुलांना ही फारशी समस्या नसते. आणि रात्री अचानक झोपेतून जाग येते आणि मन खूप अस्वस्थ असतं. मनात खूप विचार येत राहू शकतात. आता ही जी झोपेतून जाग येते त्याबद्दल आपल्याला माहीत नसलेली एक गोष्ट आज सायन्सला लक्षात आलेली आहे आणि ते म्हणजे सर्वच माणसं रोज रात्री 10 ते 20 वेळा जागी होत असतात. नॉन कॉन्शियस जाग येत असते. म्हणजे त्यांचं त्यांना कळत नसतं. सकाळी उठल्यावर त्यांना विचारलं की रात्री तुला जाग आली होती का, तर तो नाही असं सांगेल. पण नॉर्मली हेल्दी माणसं सुद्धा रात्री ज्यावेळी समजा 7 तास झोपत असतील तर 10 ते 15 वेळा, काही जण तर 20 वेळा काही सेकंदासाठी म्हणजे मॅक्झिमम 30 सेकंद ती जागी असतात. ती जागी होतात, काही वेळा कूस बदलतात, काही वेळा त्याच कुशीवर झोपतात. पण हे इतक्या पटकन होतं की आपण जागे झालो आहोत हेच माणसांना समजत नसतं. पण रात्र आपण समजा 7 ते 8 तास झोपत असू तर 15 ते 20 वेळा आपण असे जागे होत असतो. आता याची वेगवेगळी कारणं शास्त्रज्ञ सांगतात. कसं का होतं? त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण ज्यावेळी एका स्लीप सायकल मधून दुसऱ्या स्लीप सायकल मध्ये जातो, म्हणजेच आपले झोपेचे जे दोन प्रकार आहेत, काही वेळ आपल्याला स्वप्न पडत असतात आणि काही वेळ स्वप्न पडत नसतात. स्वप्न पडत असतात त्याला रॅपिड आय मुवमेंट असं म्हणतात. म्हणजे आपल्या डोळ्याची बुब्बुळांची हालचाल त्यावेळी खूप वेगानं होत असते. आणि काही वेळ झोपेची अशी असते ज्यावेळी बुबुळांची हालचाल होत नसते. बुबुळांची हालचाल ज्यावेळी होत असते त्याच वेळी मुख्यतः आपल्याला स्वप्न पडत असतात. आणि साधारण 1 ते 1.5 तासामध्ये हे झोपेचे दोन्ही प्रकार होतात आणि असं चक्र रात्रभर सुरू असतं. तर ज्यावेळी झोपेचा हा जो प्रकार बदलतो, म्हणजे स्वप्नावस्थेची झोप आणि जागृतीची झोप, त्यावेळी जाग येण्याची शक्यता अधिक असते. रात्री आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी असं आपण कुश बदलतो. आपण समजा एकाच पोझिशन मध्ये रात्रभर झोपलो तर शरीराचं जे तापमान आहे, जी बाजू आपली बेड खालच्या बाजूला असेल ती अधिक गरम होऊ शकते. आणि असं ज्यावेळी इनइक्वल टेम्परेचर होतं त्यावेळी पुन्हा आपोआप आपण कूस बदलतो. आणि त्यावेळी अर्थातच शरीर हालचाल आपलं करत असतं. म्हणजे काही सेकंदासाठी आपण जागे झालेलो असतो पण आपण रात्रीत किती वेळा कुशीवर वळलो हे दिवसा आपल्याला बऱ्याचदा समजत नाही. म्हणजेच नॉर्मली प्राकृत माणसं सुद्धा रात्री झोपेत जागी होत असतात, फक्त ते त्यांना कळत नसतं. आता हे जे झोपेत जाग होणं आहे हे काही वेळा वाढतं, म्हणजे ते कळू लागतं आणि झोपेतून जाग येते आणि नंतर पुन्हा लगेच झोप लागत नाही. आणि त्यावेळी मन खूप अस्वस्थ असतं. आता याची बरीच कारणं आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या मेंदूतली जी
केमिकल आहेत, रसायन आहेत. त्यातलं सेरोटोनिन हे जे रसायन आहे हे सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे. आणि अर्थातच ते रात्री कमी असतं. आणि ते कमी असलं की मनात अस्वस्थ करणारे विचार अधिक निर्माण होतात. आणि त्यामुळे दिवसापेक्षा रात्री ज्यावेळी अशी झोपमोड होते त्यावेळी मनात खूप विचार आणि ते मुख्यतः अस्वस्थ करणारे विचार असतात. कारण त्यावेळी आपल्या मेंदूतलं आपल्याला आनंदी ठेवणारं जे रसायन आहे सेरोटोनिन नावाचं, तेच मुळात कमी असतं. त्याचबरोबर ही जी झोपेतून जाग येण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्यामध्ये काही झोपेचे आजार देखील असू शकतात. त्यातला एक महत्वाचा झोपेचा आजार म्हणजे स्लीप ॲपनिया. मुख्यतः जी माणसं रात्री झोपेत घोरतात ते घोरणं म्हणजे त्यांच्या श्वासोश्वासाला काही ना काही अडथळा येत असतो. आपला आतमध्ये एक सॉफ्ट पॅलेट आहे. आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी तो आतमध्ये असा रंगत असतो आणि तो आपल्या श्वासाला मध्ये जो काही अडथळा आणतो त्याचमुळे घोराचा आवाज येत असतो. आता तो अडथळा पूर्णतः काही वेळा बंद असतो आपला श्वासाचा मार्ग आणि त्यावेळी श्वास थांबतो. तुम्ही घोरणाऱ्या माणसाला जर लक्षपूर्वक ऐकलं तर काही वेळा त्यांचं घोरणं थांबतं. त्यावेळी त्यांचा श्वासही थांबलेला असतो आणि थोड्या वेळा ते पुन्हा घोरायला लागतात. असा ज्यावेळी श्वास थांबतो हे जर अधिक काळ होऊ लागलं, काही सेकंदासाठी झालं तर ते ठीक आहे. पण ते अधिक काळ होऊ लागलं की त्याला स्लीप ॲपनिया असं म्हणतात. ॲपनिया म्हणजे श्वास ऑक्सिजन मिळण्याची स्थिती. आणि त्यामुळे श्वास थांबला की माणसाला जाग येते. अशा जर स्लीप ॲपनिया असं असेल, ती व्यक्ती घोरत असेल तर रात्री अशी मध्ये जाग येण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. आणि हे कारण अनेक आजारांना सुद्धा जन्म देतं. म्हणजे जर एखाद्या माणसाला असा स्लीप ॲपनिया असेल आणि त्याचं त्याला ते कळत असेल तर अनेक वर्ष असा स्लीप ॲपनिया राहिला तर त्या माणसाला ब्लड प्रेशर वाढू शकतं. कारण ऑक्सिजन ज्यावेळी काहीतरी धोका आहे असं शरीराला जाणवतं आणि रक्तदाब वाढवणारे काही केमिकल्स आहेत ती आपल्या शरीरात अधिक पाझरत राहतात. त्यामुळे आपल्या जे काही जाग येते याची जी काही कारणं आहेत ती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात. तर पहिलं महत्वाचं कारण हे म्हणजे स्लीप ॲपनिया असं आहे. दुसरं महत्वाचं कारण झोपेचाच आजार तो म्हणजे रेस्टलेस लेग सिंड्रोम. अशा माणसांना झोप लागल्यानंतर पायात अचानक वेदना सुरू होतात आणि पायाची हालचाल केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आणि पायाची हालचाल ते असे ज्यावेळी करतात त्यावेळी पुन्हा त्यांना जाग आलेली असते आणि ती जाग येते त्यामुळे पुन्हा झोप लागत नाही. रेस्टलेस लेग सिंड्रोमचं महत्वाचं कारण मानसिक तणाव हे आहे. त्याचबरोबर काही व्हिटॅमिन डिफिशियन्सी हे देखील त्याचं कारण आहे. मुख्यतः कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई जर आपल्या शरीरात कमी असेल तर असे पायात रात्री झोपेत क्रॅम्प येतात, गोळे येतात किंवा पायाची हालचाल करल्याशिवाय चैन पडत नाही असं होऊ शकतं. तिसरी महत्वाचं कारण रात्री झोपेत जाग येणं विशेषतः वय वाढतं त्यानुसार ते म्हणजे रात्री लघवीला जाण्याची वेळ येणं. तरुण मुलांना फारसं रात्री झोपेतून लघवीला जाण्याची वेळ येत नाही. मात्र जसं वय वाढतं तसं आपल्या शरीरामध्ये जे लघवीची पिशवी ज्याला ज्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात त्याचीच क्षमता हळूहळू कमी होते. म्हणजे तरुण असताना ते ब्लॅडर समजा आपण 10 तास झोपत असू तर 8 ते 10 तास ते लघवी धरून ठेवू शकतं. मात्र जसं वय वाढतं तशी त्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे ते थोडंसं अर्धवट भरलं तरी देखील लघवीचं सेन्सेशन निर्माण होतं आणि जाग येते. हे वाढत्या वयामध्ये बऱ्याचदा होतं. त्याची सुद्धा बरीच वेगवेगळी कारणं आहेत. पण झोपेतून जाग येण्याचं हे एक तिसरं महत्वाचं कारण आहे की लघवीला जाण्याची आवश्यकता होते आणि त्यामुळे जाग येते आणि नंतर पुन्हा मग झोप लागत नाही. याचबरोबर शरीरात काही वेदना असतील तरी देखील माणसाला त्या वेदनांमुळे झोपेतून जाग येते. आणि पाचवं कारण म्हणजे इमोशनल पेन. जसं शरीरातली वेदना ही शांत झोप घेऊ देत नाही तसंच मनातली वेदना देखील म्हणजे मनात अस्वस्थता असणं, उदासी असणं, चिंता असणं, तणाव असणं असं जरी असेल तरी देखील माणसाची झोप मोड होते. रात्री तर शांत झोप लागत नाही. तर ही जी सगळी कारणं आहेत त्याला आपण विचार करायला हवा की यातली कोणती कारणं माझी झोप रात्री जी होते
त्याला कारणीभूत आहे. आणि यातलं जे काही कारण असेल त्यावर आपल्याला काम करायला हवं, काही ना काही उपाय करायला हवेत. तर रात्री झोप मोड होते आणि मग झोप लागत नाही अशी जी काही वेळ असते ती कमी होऊ शकते. आता याचबरोबर आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं, म्हणजे त्यातली जी अँझायटी डिप्रेशन आहे त्यासाठी आपल्याला दिवसा त्यावर काम करायला हवं. त्यामुळे आता आपण याचा विचार करू की रात्री अशी झोपमोड होते त्यावेळी काय करायचं आणि रात्री अशी झोपमोड होऊ नये म्हणून दिवसभरात काय करायचं. अशा दोन उपाययोजना मी सांगतो आणि त्यानंतर तुमच्या मनात याविषयी प्रश्न असतील तर आपण चर्चा करू. तर प्रथम दिवसभरात आपल्याला काय काय करणं आणि काय काय टाळणं आवश्यक आहे की ज्यामुळे आपली झोपेची गुणवत्ता अधिक चांगली राहू शकते. पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपल्या मेंदूतला सर्व भाग झोपतच नाही. म्हणूनच मोठा आवाज झाला की आपल्याला जाग येते. मग आपल्या मेंदूतला कोणता भाग झोपतो तर मुख्यत्वे ज्याला दिवसभरात काही श्रम करावे लागले आहेत आणि असे श्रम करावे लागणारा आपला मेंदूतला भाग म्हणजे शरीराशी संबंधित जो मेंदूचा भाग आहे, म्हणजे हात हलवायचा आहे तर हाताशी संबंधित मेंदूचा भाग आहे. जर मी दिवसभरात हाताची अशी हालचाल केलेली नसेल तर माझा मेंदूतला तो जो भाग आहे त्याला दिवसभरात काही काम करावं लागलेलं नसतं आणि त्यामुळे त्याला विश्रांतीची देखील आवश्यकता नसते आणि मग तो रात्री देखील झोपत नाही. याचाच अर्थ असा की दिवसभरात आपल्या शरीरातले जे जे स्नायू आहेत ते ते सगळे हलवायला हवेत, त्यांचं काम करायला हवं. ते जर काम केलं तर आपल्या मेंदूतल्या त्या भागाला आपण काम देत असतो आणि मग त्याला रात्री विश्रांतीची आवश्यकता निर्माण होते आणि तो झोपतो. त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल एक्झरसाइज. पायाच्या अंगठ्यापासून मानेपर्यंत आपले जे जे सांधे आहेत ते दिवसभरात कधी ना कधी हलवायला हवे. आपल्या शरीरातले जे जे सर्व स्नायू आहेत ते वापरायला हवेत. ते जर आपण वापरले नाही, म्हणजे काय की आपण चालण्याचा व्यायाम केला पण मानच हलवली नाही, तर चालण्याच्या व्यायामामध्ये पायाचे स्नायू हलवले जात असतात पण मानेचे स्नायू हलवले जात नसतात आणि त्यामुळे मेंदूतला जो मानेच्या स्नायूंशी संबंधित जो भाग आहे तो त्याला विश्रांतीची आवश्यकताच निर्माण होत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट, जागा असताना आपण आपल्या शरीरात जिथे जिथे हालचाली शक्य आहेत त्या त्या सगळ्या हालचाली दिवसभरात करत राहायला हव्यात. दुसरी गोष्ट, हा जो काही शरीराचा व्यायाम आहे हा शक्यतो सूर्यास्तापूर्वी करायला हवा. कारण सूर्यास्तानंतर जर आपण अधिक व्यायाम केला, म्हणजे काही जण रात्री खूप चालत जातात, तर ते खरं म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या चुकीचं आहे. रात्री जर आपण बॉडीला अधिक व्यायाम दिला तर ती बॉडी उत्तेजित अवस्थेत राहते आणि त्यामुळे देखील झोप लागत नाही. आणि त्यामुळे जो काही आपला शरीराचा हालचाल, शरीराची व्यायाम हा मुख्यतः सूर्यास्तापूर्वी दिवसभरात करायला हवा. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे आपण दिवसभरात आपलं मन कोणत्या विचारात आहे, किती अस्वस्थ आहे याचं भान आपल्याला विकसित करायला हवं. आपण माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसमध्ये जे पाहतो, मनाची अस्वस्थता पाहणं, मनाच्या मूडकडे लक्ष देणं, आता मनात कोणते विचार येत आहेत, आपण कोणते विचार करतो आहोत याकडे लक्ष देणं आणि त्याचबरोबर आपण दिवसभरात किती माहिती घेतो आहोत, ती सगळी माहिती आवश्यक आहे का याकडे देखील लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण आपण दिवसभरात जेवढी माहिती घेऊ त्याच्यावर मेंदू रात्री काम करत असतो आणि जेवढी माहिती आपण अधिक घेऊ तेवढं मेंदूचं काम अधिक होतं आणि मेंदूचं काम अधिक म्हणजे ज्यावेळी तो माहितीवर काम करत असतो त्याच वेळी आपल्याला स्वप्न पडत असतात. आणि त्यामुळे जर आपण 8 तास झोपत असू आणि त्यात स्वप्नांची झोप जर आपली अधिक होत असेल तर मग आपल्याला गाढ झोप ही कमी लागते आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश जे वाटायला हवं ते वाटत नाही. त्यामुळे स्वप्नांची झोप ही जर आपल्याला कमी करायची असेल तर जागा असताना आपण मेंदू कसा वापरतो आहोत हे खूप महत्वाचं आहे. जागा असताना जेवढी माहिती आपण अधिक घेऊ तेव्हा रात्री मेंदूला त्यावर काम करणं अधिक आवश्यक आणि त्यामुळे स्वप्न अधिक पडतात. त्याचबरोबर दिवसभरात आपण एखाद्या काही गोष्टी, चिंता वगैरेचे जर अधिक विचार असतील तरी देखील त्याचा परिणाम हा आपल्या मेंदूतल्या रसायनांवर होत असतो. शांत झोपेसाठी जी रसायनं आवश्यक असतात ती पेशी पाझरतच नाहीत. म्हणजे स्वाभाविक आहे, ज्यावेळी चिंता असते त्यावेळी काहीतरी धोका आहे असं आपल्याला मेंदूला जाणवत असतं आणि धोका असताना झोप घेणं हे सर्वायव्हच्या दृष्टीनं अतिशय धोक्याचं आहे.
म्हणजेच आपली पूर्वज ज्यावेळी जंगलात झोपत होते त्यावेळी जर धोका उडालेला आहे तर काही जणांनी जाग राहून टेहळणी करत राहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे धोका असेल तर दाट झोप लागत नाही. आणि त्यामुळे दिवसभरात आपण चिंता निर्माण करणारे विचार आधी करत असतो का, किंवा नकळत आपल्या मनात असे विचार येत असतात का, याचंही आपल्याला विकसित करायला हवं जर आपल्याला स्वास्थ्य चांगलं करायचं असेल तर. आता हे सगळं पण जागे असतात काय काय करायला हवं ते आता मी सांगितलं. म्हणजे शारीरिक व्यायाम करायला हवा, आपण किती माहिती घेतो आहोत, काय काय विचार करत आहोत याबद्दल सजग राहावं, आपला दिवसभरात मूड कसा असतो त्याबद्दल सजग राहायला हवं. आणि जे टेबल हे अधिक योग्य असायला हवं, ज्यामध्ये संध्याकाळ नंतर अराउझल स्थिती कमी येईल, म्हणजे शरीराची आणि मनाची उत्तेजित अवस्था कमी येईल हे आपण पाहायला हवं. शरीराची उत्तेजित अवस्था कमी येण्यासाठी रात्री म्हणजे संध्याकाळ नंतर व्यायाम टाळणं, मनाची उत्तेजित अवस्था हे करण्यासाठी कोणतेही महत्वाचे निर्णय, महत्वाच्या चर्चा, ज्याचं काही नाही घेतता या गोष्टी रात्रीच्या शक्यतो करायच्या नाहीत. कारण जर रात्री आपण ते मेंदूला काम दिलं तर मेंदू त्यावरच काम करत राहतो, म्हणजे तेच विचार आपल्या मनात येत राहतात आणि मग आपल्याला झोप लागत नाही, किंवा झोप लागली तरी देखील मध्येच जाग येते. त्यामुळे असे कोणतेही चिंता निर्माण करणारे जे काही विचार आहेत ते आपण रात्री संध्याकाळ नंतर शक्यतो करायचे नाही. जे काही अशा प्रकारचे विचार करायला हवेत असतील ते आपण दिवसमध्ये करायचे. आज दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्क्रीन टाइम. म्हणजे आता सुद्धा तुम्ही या स्क्रीनवर पाहता आहात, पण स्क्रीन बंद केल्यानंतर 1 तासच आपल्याला गाढ झोप लागू शकते. कारण जोपर्यंत आपण स्क्रीन पाहतो तोपर्यंत त्याच्या प्रकाशाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर होत असतो. त्यामुळे टीव्ही बंद करायचा आणि झोप्या यायचं हे जे आपण करत असतो हे आपल्याला कमी करायला लागेल. रात्रीचा स्क्रीन आहे तो आपल्याला नीट मॅनेज करा आणि झोपायला जाण्यापूर्वी साधा 1 तास सर्व स्क्रीन बंद करावेत. आणि मग त्या 1 तासामध्ये आपण स्नायू शिथिलीकरण आणि दीर्घ श्वसन हे करायला हवं. स्नायू शिथिलीकरण म्हणजे एक स्नायू ताणायचा पायापासून डोक्यापर्यंत आसनामध्ये जसं आपण करतो तसं पेटवून देखील हे आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर दीर्घ श्वसन, सावकाश श्वास घ्यायचा, नाकानं असा श्वास घ्यायचा, पोट श्वास घ्यायचा, तोंडानं सोडायचा. हे देखील आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी जर केलं तर आपल्या स्नायूंचं शिथिलीकरण आणि दीर्घ श्वसन हे आपलं शरीर मनाला रिलॅक्स करतं. ज्यावेळी आपण स्नायू शिथिलीकरण आणि दीर्घ श्वसन होतो त्यावेळी आतमध्ये मेंदूला आणि सर्व सिस्टीमना असा मेसेज जातो कोणताही धोका नाही आहे. कारण ज्यावेळी धोका असतो त्यावेळी आपली श्वासगती फास्ट झालेली असते, पण ज्यावेळी प्रयत्नपूर्वक श्वासगती स्लो करतो त्यावेळी आतमध्ये मेसेज जातो की धोका नाही आहे. आणि त्यामुळे झोपायला जाण्यापूर्वी दीर्घ श्वसन 1-2 मिनिटं 5 मिनिटं करणं, नंतर स्नायू शिथिलीकरण करणं आणि मग बेडवर पडणं, बेसाठी झोपेची आराधना करणं हे अधिक योग्य जीवनशैली आहे. आता आता मी एक जी गोष्ट सांगणार आहे ती आपल्या इथे फारशी प्रचलित नाही आहे, आणि ती म्हणजे झोपेची डायरी मेंटेन करा. ज्यांना ज्यांना असा झोपेचा त्रास होत असेल आपल्याला डायरी हे आपल्यासाठी आहे, आपण दिवसभरात काय केलं हे आपण डायरी. पण झोपेची डायरी मध्ये आपण किती वाजता झोपलो बेडवर, समजा 10:30 वाजता गेलो आणि आपल्याला अंदाज दुसऱ्या दिवशी सकाळी आपण समजा रात्रभर जाग आली नाही तर आपण सकाळी अंदाजे लिहू शकतो किती वाजता आपल्याला झोप लागली. आणि जर जाग आली तर ही डायरी खूप महत्वाची आहे, आणि ती म्हणजे ज्यावेळी जाग आली त्यावेळी नोंद करायची, रात्री 1:20 जाग आली आणि मग पुन्हा झोपायला गेलात आणि झोप लागली हे सकाळी जर तुम्हाला आठवलं तर त्यावेळी ती वेळ लिहायची. दिवसभरात आपण जेवढा वेळ झोपतो ती देखील वेळ लिहायची. म्हणजे दुपारी 2 ते 2:30 आपल्याला समजा झोप लागली तर ती वेळ लिहायची. आता स्लीप ट्रॅक करणारी काही इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि त्यामुळे माणूस किती वेळ झोपला आहे याची नोंद इन्स्ट्रुमेंट्स ठेवतात. इन्स्ट्रुमेंट्स नसली तरी देखील आपली आपण अशी झोपेची डायरी ठेवू शकतो. आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे झोपेच्या आरोग्यासाठी, आणि ते म्हणजे या झोपेच्या डायरी मधून आपल्याला लक्षात यायला हवं की आपण बेडवर किती वेळ होतो आणि आपल्याला झोप किती वेळ लागलेली होते. आणि झोपेचं आरोग्य सुधारायचं म्हणजे बेड जोवर जे आपण असू ती त्यातला अधिकाधिक वेळ झोपचा असायला हवा. म्हणजे आपण 11 तास समजा 10 तासला डायरीत असं लक्षात आलं की आपण 10 तास बेडवर आहोत आणि आपली 8 तास
त्यामध्ये झोप लागली तर 8/10 हे गुणोत्तर हे तुमच्या झोपेच्या आरोग्याविषयीचं गुणोत्तर आहे. आणि हे 8/10 हे गुणोत्तर एवढं बिघडत जातं. 7/10, 6/10 आपलं झोपेचं आरोग्य. म्हणजे काय की आपण बेडवर पडून राहिलेलो आहोत आणि झोपेची आराधना करत राहिलेलो आहोत. ती वेळ जेवढी जास्त तेवढं झोपेचं आरोग्य खराब. आणि म्हणून आता रात्री मध्ये जाग येते त्यावेळी जर आपल्याला झोप आरोग्य सुधारायचं असेल तर तर अर्थातच बेडून. आणि जर आपल्याला फ्रेश असेल तर काही ना काही फिजिकल ऍक्टिव्हिटी, शारीरिक कृती, म्हणजे की सावकाश चालायचं, चालण्या कृतीकडे लक्ष द्यायचं. हे व्यायाम म्हणून नाही, पण शरीरामध्ये त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये जे बदल झालेले असतात, हे जाग जी काही आलेली असते म्हणजे तुमच्या शरीर मनातली म्हणजे शरीरातली मेंदूतली केमिकल चेंज झालेली असतात. झोपेची आवश्यकता असेल तर नाही. जाग आलेली आहे म्हणजे मेंदूतली केमिकल्स चेंजलेली आहेत. आता ती केमिकल वापरण्यासाठी काही नाही शारीरिक कृती करणं हे आवश्यक आहे. आणि ते कृती पुन्हा भरार चालायचं नाही, थोडा वेळ सावकाश चाललं किंवा पुन्हा स्ट्रेचिंग करायचं, उभं राहून स्ट्रेचिंग करायचं, शरीराचे सगळे स्नायू ताणायचे किंवा थोडं तोल सांभाळण्यासाठी जे काही जातं एका पायावर उभं राहायचं, बोटांच्या पुढे टाच टेकवून काही ना काही शरीराची हालचाल करायची. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं हे करून जा की काही तुम्ही म्युझिक बसू शकता, वाचन करू शकता, काही ना काही कृती करायची. झोप येत नाही तोपर्यंत, झोप यायची आहे असं वाटलं, जांभया यायला लागल्या, पुन्हा बेडवर यायचं. म्हणजेच बेडचा उपयोग हा मुख्यतः झोपेसाठीच करायचा. झोप आणि बेड ह्याचं असोसिएशन झालं पाहिजे. ते जर नसेल तर अनेकांना झोपेचा ना प्रॉब्लेम असतो ना, बेडवर जाण्याची देखील वाटते. कारण रात्रभर झोपेची आराधना करते, तासन तास आता बेडवर पडावं लागणार या चिंतेमुळे त्यांना बेडवर नको असं वाटत असतं. आणि म्हणून झोपेची गुणवत्ता जर धरायची तर हा एक महत्वाचा उपाय आज सांगितला जातो, ते म्हणजे झोपेची डायट मेंटेन करायची. आणि रात्री जाग आली की झोप यायला हवी याची वाट बघत नाही, कारण झोपेवर आपलं फारसं नियंत्रण नसतं. आपण एवढं झोप यायला हवी, झोप यायला हवी असा विचार करत राहू तेवढी झोप आपल्यापासून. आणि त्यासाठी आपल्या शरीराला आवश्यक झोप आपल्याला लागणार आहे. झोप आपल्याला लागत नाही, बदलत टाकणं आणि अस्वस्थता मनात तेच विचार करत हे पुन्हा आपण जी काही ऑलरेडी चिंता आहे ती बत. आणि त्यामुळे एवढा झोप आपल्याला स्वीकारता हवा. आणि दिवसभर आपण बघितलं त्यासाठी फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक व्यायाम. झोप नसते त्यावेळी झोपेचे विचार करत रात्री ज्यावेळी असे जाग येते त्यावेळी मनात विचार येत राहू शकतात. मी सुरुवातीलाच सांगितलंय आपल्या मेंदूतली केमिकल त्यावेळी बदललेली असतात. सेरोटोनिन नावाचं जे हॅपी हार्मोन आहे त्या कमी असतं आणि असतात वाढवणारे विचार रात्री ज्यावेळी आपल्याला जाग येते त्यावेळी येत. असे विचार येवेळी या विचारांच्या प्रवाह ते कौशल्य हे विकसित हे महत्वाची गोष्ट आहे. आपण जर रात्री जर असं आहे मनात दिवसभराचे सगळे विचार येत आहेत ऍक्सेप्ट आणि स्वस्थते. सर सॉरी टू डिस्टर्ब, आवाज थोड़ा ब्रेक होता है तुमचा. तुझे पण आहे नेटवर्क म्हणून. तर आता झोपल्यानंतर आणि याविषयी माहिती सांगून झाली आहे. विषयीचा पुन्हा पतात याविषयी संशोधन झालेलं आहे आणि त्यावर वेगवेगळ्या अनेक थेरीज आहेत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि त्या प्रत्येक कारण खरं आहे त्यानुसार आपल्याला जी काही स्वप्न पडतात ती वेगवेगळी स्वप्न असू शकतात. पहिलं आपण दिवसभरात माहिती मॅनेज करण्यासाठी रात्र असतात, ती लॉंग टर्म मेमरी मध्ये साठवली जात असते आणि त्यावेळी आपल्याला स्वप्न पडत असतात.
तर हे स्वप्न पडण्याचं एक महत्त्व कारण आहे. त्यामुळे जी माणसं अधिक माहिती घेतात, बुद्धीचं काम दिवसभर करत असतात, त्यांना अर्थातच रात्री स्वप्न पडतात आणि ते आपल्याला झोपेतून जाग नये असं मेंदूला वाटत असतं. आणि म्हणून जे काही समजा कानावर एखादा आवाज पडला, आपली डोअर बेल वाजल्या, स्वप्नात म्हणजेच डोळ्यांमुळे आपण जे जागे होतो ते आपल्या मेंदूला असं वाटत की अजून त्याची गरज आहे, आणि ते तसंच स्वप्न पडतं. त्यामुळे ते वास्तव नाही, हे झोपेतच आहे असं आपल्याला वाटतं, आणि त्यामुळे जाग येत नाही. त्यामुळे झोपेत स्वप्नाचा अर्थ मेंदूला अधिक. तिसरं एक महत्व मुख्यतः भीतीदायक स्वप्नांचं असं आहे की पेत रात्री जाते, त्याच हे आहे की रात्री काहीतरी भीतीदायक स्वप्न, आणि त्यामुळेच जागा होत. आणि हे जे काही कारण आहे याचं पुन्हा आपल्या अबोध मनामध्ये काहीतरी भीती असते, स्वतःला बिझी ठेवलेलं असतं. पण रात्री झोपेत भीती आपल्याला जाणवते आपल्या मेंदूला, त्यावेळी आपल्याला स्वप्न असतात. त्या भीतीदायक स्वप्न आपल्या शरीरात सुद्धा बदल जर आपल्याला टाळ असेल तर आपल्याला म्हणजे झोप त्यावेळी शरीरात जे होत आहे, छातीत धडधड, श्वास कोंडला आहे, घाम फुटतो आहे, तो आपल्याला त्या स्वीकार करता यायला हवा. ती जी काही ट्रॉमाची आहे ती पुसून टाकण्यासाठीच अशी झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात, एक न्यूरोसायंटिस्ट. आणि त्यामुळे ती झोपेतून जाग आली नाही, आणि जर पूर्ण त्या भीतीदायक स्वप्न पडत असून स्वच्छ होते, पण झोपेतून त्या भीतीदायक जाग येते, आणि त्यावेळी जे मेंदूचं. सॉरी सर. हॅलो, आवाज खूपच फाटतोय. ठीक आहे, मी रेकॉर्ड केले, युट्यूब लिंक तुम्हाला पाठवेल. तर त्यामुळे ज्या भीती वाटते आहे आणि झोपेतून जाग आली तर काही वेळ शरीरातल्या संवेदना जाणणं, आणि दिवसा मुद्दाम होऊन अशी स्वप्न आपल्याला जर आठवत ते स्वप्न पुन्हा व्हिज्युअलाइज करायची, आणि त्यावेळी शरीरात होणारे जे काही बदल आहेत त्यांचा स्वीकार करा. जी भीतीदायक स्वप्न आहेत ती कमी करण्यासाठीचा उपाय आहे. स्वप्न मुख्यतः भीतीदायक स्वप्न आपल्या मेंदूमध्ये जे काही असे भीतीचे अनुभव नकळत स्वच्छ करण्यासाठी भीतीदायक स्वप्न, आणि ती म्हणजे जर आपण सलग आता दृश्यासंबंधित आपल्या मेंदूत हे सगळं जो काही सेरेब्रल कॉर्टेक्स आहे हा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांसाठी वापरला जातो. आपली झोपेत काम करते, आपल्याला मोठा आवाज आला तर ऐकू येतो, बसाला शकतो, मात्र दृश्य डोळा हे जे आहे मात्र आपलं झोपे बंद होतं. आणि त्यामुळे काही न्यूरोसायंटिस्टची अशी थिअरी आहे की न्यूरोप्लास्टिसिटी नुसार मेंदूतली जी केंद्र ही आक्रमित करू लागतात. जसं गावाकडची आपली इस्टेट असेल, आपण तिथे गेलो नाही तर शेजारी येऊन आपल्या इस्टेटीमध्ये आपल्या भागामध्ये आणू लागतो, तेच मेंदूत देखील घडते. टाळण्यासाठी म्हणजे 8 तास दृष्टी केंद्र ही काम जर करायचा भाग हा मेंदूतली केंद्र ही वाढतात, आणि म्हणून दृष्टी केंद्राला त्यावेळी देखील काम दिलं जातं. तर ही अशी वेगळी थिअरी स्वप्न करतात या मागच्या आहेत. असतील किंवा झोपेतून जाग येत असेल तर आपल्या मनात काही अबोध मनात भीती साठलेली आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यावर काम करायला हवं. त्यामुळे आता झोपून अशी रात्री जाग आली की काय करायचं, तर डायरीमध्ये वेळ नोंदवायची की रात्री 1:30 वाजता झाली, आणि मग आपण अर्धा तास जर समजा काही चालत असू, रिचिंग करू, नंतर काही म्युझिक ऐकू, आपण आपले ते अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या मेंदूतली जी काही झोपेसाठीची आवश्यक रसायन आहेत ती कमी करत असतो. आपण म्युझिक ऐकू शकतो, आणि ऐकता ऐकता देखील आपला झोप येऊ शकते. त्यावेळी मग आपण मेंटेन करणं. आणि हा, मध्येच नेटवर्क माझं गेलं होतं त्यामुळे मी बाहेर पडलो होतो. तर झोपेची डायरी मेंटेन करणं ही कदाचित वेगळी संकल्पना तुमच्यासाठी असेल, पण ज्यांना ज्यांना असं रात्री जाग येते आहे त्या सर्वांनी हा प्रयोग करून बघा. आणि त्या डायरी जेवढी आपण नोंद ठेवू तसंच दिवसा आपण किती वेळ झोपलो त्याची नोंद ठेवणं, आणि दिवसभरात आपल्याला किती
वेळ झोप लागली हे आपण आपल्या पाहू शकतो. आणि जेवढा झोप लागली आणि आपण बेडवर किती होतो ते देखील आपण या डायरीमधून पाहू शकतो. तर डायरीचा उद्देश एक तर आपल्या झोपेकडे लक्ष देणं, झोप ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, तिची नोंद करणं. आणि दुसरा महत्वाचा उद्देश की आपला बेडवरचा झोपेची वाट बघण्यातला टाइम किती आहे तो आपल्याला समजणं आणि तो कमी करणं. हे जर आपण डायरी मेंटेन केली, झोपेची डायरी, तर त्यामधून साधू शकतं. तर झोप वयानुसार थोडी कमी होणार हे सुद्धा आपण स्वीकारायला हवं. आणि झोप यायलाच हवी, माझ्या नियंत्रणात झोप असायलाच हवी, हा जो काही अविवेकी हट्ट आपल्या मनात असेल तर त्यावर देखील काम करून तो आपला बदलायला हवा. आणि जेवढा वेळ आपण झोप येईल त्याचा स्वीकार करायला हवा. एवढा वेळ झोप लागलीच पाहिजे असा विचार करत राहणं हे पुन्हा झोप घालवणारं आहे.